वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स मधील प्रॅक्टिस से 13.2 सॉर्ट आउट करणार. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. इन each pair of triangles given below, parts shown by the identical marks are congruent. That means ज्या पार्टवर आयडेंटिकल मार्क्स आहेत ते पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत. इज इट क्लियर? State the test and 1-to-1 correspondence of vertices by which triangles in each pair are congruent. That means कोणत्या टेस्टनुसार गिवन जी पेअर आहे ट्रायंगलची ती कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहे हे सुद्धा स्टेट करायचं आहे. त्यानंतर करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, दॅट मीन्स मॅचिंग ऑफ व्हर्टायसेस. दॅट मीन्स कोणत्या व्हर्टेक्सवर कोणता व्हर्टेक्स एक्झॅक्टली मॅच होणार आहे, इज इट क्लियर, एक्झॅक्टली ओव्हरलॅप होणार आहे हे सुद्धा आपल्याला स्टेट करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू स्टेट द टेस्ट अँड द करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. इज इट क्लियर? इथपर्यंतचा पार्ट आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इज इट क्लियर? सो 13.2 मध्ये एक्स्ट्रावाला पार्ट काय आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट, हे सुद्धा आपल्याला स्टेट करायचे आहे. इज इट क्लियर? आपण वन बाय वन सॉल्व्ह करूया म्हणजे लक्षात येईल. दी फर्स्ट फिगर क्वाड्रिलॅटरल MSTB या क्वाड्रिलॅटरलमध्ये ट्रायंगलची एक पेअर तयार झालेली आहे. सी दी फर्स्ट ट्रायंगल MST इट इज नथिंग बट राईट अँगल ट्रायंगल, कारण एस व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झालेला आहे. त्यानंतर सेकंड ट्रायंगल TBM इट इज ऑल्सो ए राईट अँगल ट्रायंगल, कारण बी व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झालेला आहे. सो 90 डिग्रीची ऑपोजिट साईड, दॅट मीन्स फ्रंट साईड, इट इज नथिंग बट हायपोटेन्यूज. इज इट क्लियर? दॅट मीन्स या दोन्हीही राईट अँगल ट्रायंगलमध्ये MT ही जी साईड आहे ती कॉमन साईड आहे आणि हाच काय आहे, दोन्ही ट्रायंगलचा हायपोटेन्यूज आहे. इज इट क्लियर? त्यानंतर आयडेंटिकल मार्क्स काय शो करतात की ते पार्ट्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. इज इट क्लियर? इथं सुद्धा सिंगल मार्क आहे आणि या साईडवर सुद्धा सिंगल मार्क आहे. दॅट मीन्स सेम मार्क आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स लेंथ ऑफ MS इज इक्वल टू लेंथ ऑफ TB. इज इट क्लियर? दॅट मीन्स हे जर दोन ट्रायंगल आपण सेपरेट केले तर ते असे दिसणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स या दोन्ही ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूज कॉमन आहे. सो कॉमन आहे दॅट मीन्स त्याची लेंथ ही दोन्ही ट्रायंगलमध्ये इक्वल असणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर साईड एक कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. दॅट मीन्स हे दोन्हीही ट्रायंगल, दॅट मीन्स ही ट्रायंगलची पेअर ही हायपोटेन्यूज साईड टेस्ट यानुसार कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट ट्रायंगल MST अँड ट्रायंगल TBM. MST आणि TBM, कारण हा ट्रायंगल या ट्रायंगलवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होण्यासाठी रोटेट करावं लागणार आहे. इज इट क्लियर? सो रोटेट केल्यानंतर तो असा दिसणार आहे. इज इट क्लियर? सो सिक्वेन्स काय राहणार आहे ट्रायंगलचा, MST अँड ट्रायंगल TBM, कारण M व्हर्टेक्सवर T व्हर्टेक्स मॅच होणार आहे, S व्हर्टेक्सवर B व्हर्टेक्स मॅच होणार आहे आणि T वर M मॅच होणार आहे. दॅट मीन्स M करस्पॉन्ड्स टू T, S corresponds to B and T corresponds to M. So we can write in triangle MST and triangle TBM. Is it clear? So in triangle MST and triangle TBM, MT is the common side. Is it clear? See the figure? MT is the common side. So we can write side MT is the common side which is hypotenuse of both triangles. Is it clear? Which is hypotenuse of both triangles. So we can write therefore side MT congruent to side TM. MT म्हणजेच TM आहे. बट सी दी सिक्वेन्स, ज्यावेळेस आपण एकमेकांवर ओव्हरलॅप करणार आहे, सो M पासून स्टार्ट केलं तर या ट्रायंगलमध्ये T पासून स्टार्ट करावं लागणार. सो MT कॉन्ग्रुएंट टू TM. इज इट क्लियर? So it is a hypotenuse. Then एक साइड कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. सो वी कॅन राईट साइड MS congruent to side
TB इज इट क्लियर, हे गिवन आहे. सी दी फिगर MS इज इट क्लियर, MS आणि TB सेम मार्क आहे. दॅट मीन्स या दोन साइड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लियर. सो हायपोटेनिस आणि साइड ही कॉन्ग्रंट आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर ट्रायंगल MST कॉन्ग्रंट टू ट्रायंगल TBM हे कॉन्ग्रंट आहे बाय हायपोटेनिस साइड टेस्ट. इज इट क्लियर, बाय हायपोटेनिस साइड टेस्ट. इज इट क्लियर, आपल्याला टेस्ट स्टेट करायची होती आणि करस्पॉन्डन्स सुद्धा स्टेट करायचा आहे. सो इन करस्पॉन्ड्स correspondence MST corresponds to TBM. इज इट क्लियर. सो इथं सुरुवातीला जर M घेतलं तर इथं सुरुवातीला T घ्यावं लागणार आहे, कारण M वर T प्लेस झालेला आहे, ओव्हरलॅप झालेला आहे. त्यानंतर S वर B मॅच झालेला आहे आणि T वर M मॅच झालेला आहे. सो ही ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. इज इट क्लियर. सो रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट सुद्धा आपल्याला स्टेट करायचे आहे. सो वी कॅन राईट रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स. इज इट क्लियर. रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स दॅट मीन्स जे पार्ट्स दिलेले आहेत कॉन्ग्रंट ते सोडून अजून कोणते पार्ट कॉन्ग्रंट आहेत ते सुद्धा आपल्याला स्टेट करायचे आहेत. इज इट क्लियर. सो सी दी फिगर. यामध्ये ही साइड कॉन्ग्रंट आहे, ही दिलेली होती. बट हायपोटेनिस साइड टेस्टनुसार हे दोन्हीही ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर या साइडवर ही साइड मॅच होते आहे. इज इट क्लियर. दॅट मीन्स साइड BM वर साइड ST ही एक्झॅक्टली मॅच होते आहे. सो वी कॅन राईट साइड BM कॉन्ग्रंट टू साइड ST. इज इट क्लियर. सो वी कॅन राईट साइड ST congruent to side BM. इज इट क्लियर. सो रिझन काय, जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत सो ही साइड ही जी पेअर आहे साइडची ही सुद्धा कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लियर. सो करस्पॉन्डिंग साइड दॅट मीन्स मॅचिंग साइड, कारण ही साइड या साइडवर एक्झॅक्टली मॅच होते आहे. करस्पॉन्डिंग साइड्स of congruent triangles. Is it clear? Congruent triangles. Triangle congruent आहे. That means ही साइड एकमेकांवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होते आहे. सो ही साइड कॉन्ग्रंट असणार आहे. इज इट क्लियर. त्यानंतर सीधे अँगल, हा अँगल SMT दॅट मीन्स या डायरेक्शननी जर आपण गेलो. इज इट क्लियर. तर यामध्ये सुद्धा या डायरेक्शननी जावं लागणार आहे. SMT कॉन्ग्रंट टू अँगल BTM. इज इट क्लियर. त्यानंतर अँगल STM म्हणजे हा अँगल. इज इट क्लियर. जर आपण या डायरेक्शननी गेलो तर इथं सुद्धा या डायरेक्शननी जावं लागणार आहे. इज इट क्लियर. सो हे दोन अँगल एकमेकांवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत आहेत. दॅट मीन्स हे जे दोन अँगल आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लियर. त्यानंतर हे दोन अँगल एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत आहेत. दॅट मीन्स हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लियर. सो वी कॅन राईट देअरफॉर कॉन्ग्रंट साइड आता आपण सांगितली. त्यानंतर अँगल SMT कॉन्ग्रंट टू अँगल BTM. इज इट क्लियर. सिक्वेन्स सेम असायला हवा आहे. सो याचं रिझन आपण काय लिहू शकतो, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे दॅट मीन्स हे अँगल सुद्धा मॅच होत आहेत. दॅट मीन्स हे सुद्धा कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लियर. सो नेक्स्ट अँगल, अँगल STM कॉन्ग्रंट टू अँगल BMT. इज इट क्लियर. ह्या दोन्हीत मिळून आपण रिझन लिहूया. करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग
that means matching angles. Is it clear? Corresponding angles of congruent triangles. Is it clear? Congruent triangles. Is it clear? It is our answer. जे गिवन ट्रायंगल्स दिलेले होते ते हायपोटेन्यूज साइड टेस्ट यानुसार कॉन्ग्रंट होते आणि रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट सुद्धा आपल्याला मेन्शन करायचे होते. सो ते हे आहे. इज इट क्लियर? एक साइड आहे आणि दोन अँगल्स आहेत. देन नेक्स्ट फिगर. सी दी सेकंड फिगर. या फिगरमध्ये ट्रायंगलची पेअर आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल TRS ही एक ट्रायंगलची पेअर आहे. इज इट क्लियर? त्यानंतर आयडेंटिकल साईन काय शो करतात की ते पार्ट्स हे कॉन्ग्रंट आहेत. दॅट मीन्स या साईडवर इथं सिंगल मार्क आहे आणि इथं सुद्धा या साईडवर सिंगल मार्क आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ PR इज इक्वल टू लेंथ ऑफ TR. इज इट क्लियर? त्यानंतर इथं डबल मार्क आहे आणि या साईडवर इथं डबल मार्क आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ QR इज इक्वल टू लेंथ ऑफ SR. इज इट क्लियर? त्यानंतर PT आणि QS या दोन स्ट्रेट लाईन आहेत आणि स्ट्रेट लाईन जेव्हा इंटरसेक्ट होतात त्यामुळे जे तयार होणारे अँगल्स आहेत ते म्हणजेच काय असतात? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स असतात आणि व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स हे नेहमी इक्वल मेजरमेंटचे असतात. सपोज हा अँगलचा 45 डिग्रीचा असेल तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल हा सुद्धा 45चाच असणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स मेजरमेंट इक्वल आहे. दॅट मीन्स दोन्ही अँगल हे कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लियर? दॅट मीन्स हे जर दोन ट्रायंगल आपण सेपरेट केले तर ते असे दिसणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स ट्रायंगल PRQ आणि ट्रायंगल TRS या दोन्ही ट्रायंगलमध्ये या साईडवर ही साईड एक्झॅक्टली ओव्हरलॅप होणार आहे. त्यानंतर इथं डबल मार्क आहे, इथं सुद्धा डबल मार्क आहे. दॅट मीन्स या साईडवर ही साईड मॅच होणार आहे आणि हे जे दोन अँगल्स आहेत ते व्हर्टिकली ऑपोजिट आहेत. इक्वल मेजरमेंटचे असणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स या अँगलवर हा अँगल मॅच होणार आहे. इज इट क्लियर? सो या ट्रायंगलवर हा ट्रायंगल मॅच करण्यासाठी हा फ्लिप करावा लागेल, रोटेट करावा लागेल. इज इट क्लियर? सो रोटेट केल्यानंतर तो असा दिसणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स PR साईडवर TR साईड ही एक्झॅक्टली मॅच होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर QR साईडवर SR ही साईड एक्झॅक्टली मॅच होणार आहे आणि R वर R एक्झॅक्टली मॅच होणार आहे. अँगल R आणि अँगल R. इज इट क्लियर? सो हे जे दोन ट्रायंगल आहेत तो साईड अँगल साईड या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लियर? साईड अँगल साईड. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट इन ट्रायंगल PRQ. सी दी सिक्वेन्स PRQ हा असा घेतला तर हा सुद्धा सेम डायरेक्शननीच घ्यावा लागणार आहे. TRS. इज इट क्लियर? अँड ट्रायंगल TRS. इज इट क्लियर? सो साईड ज्या कॉन्ग्रंट दिलेल्या आहेत ज्याच्यावर सेम मार्क आहे त्या साईड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत. दॅट मीन्स साईड PR कॉन्ग्रंट टू TR. इज इट क्लियर? सो साईड PR कॉन्ग्रंट टू साईड TR. इज इट क्लियर? त्यानंतर डबल मार्कवाली साईड QR कॉन्ग्रंट टू साईड. सी दी फिगर. QR कॉन्ग्रंट टू SR. इज इट क्लियर? साईड SR. इज इट क्लियर? त्यानंतर अँगल PRQ कॉन्ग्रंट टू अँगल TRS. सिक्वेन्स PRQ त्यानंतर हाच सेम सिक्वेन्स राहील TRS. इज इट क्लियर? हे अँगल्स इक्वल मेजरमेंटचे आहेत कारण हे काय आहेत? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. इज इट क्लियर? सो आपण मेन्शन करूया व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. इज इट क्लियर? त्यानंतर देअरफॉर साईड अँगल हे कॉन्ग्रंट आलेले आहेत. सो वी कॅन राईट देअरफॉर ट्रायंगल PRQ कॉन्ग्रंट टू ट्रायंगल TRS. इज इट क्लियर? अकॉर्डिंग टू साईड अँगल साईड. इज इट क्लियर?
according to SAS, that means side angle, side या टेस्टनुसार. सी दी फिगर, ओव्हरलॅप केलेली फिगर. साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, इथं सुद्धा साईड अँगल साईड, दॅट मीन्स या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रँगल हे कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू SAS टेस्ट हे दोन्ही ट्रँगल्स हे कॉन्ग्रंट आहेत असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? इन corresponds PRQ corresponds to TRS. सीधी फिगर, P वर T प्लेस झालेला आहे. सो P व्हर्टेक्सवर T व्हर्टेक्स एक्झॅक्टली मॅच होणार आहे. सो P बरोबर इथं T असायला हवं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर R व्हर्टेक्सवर R व्हर्टेक्स मॅच झालेला आहे. सो R बरोबर Rच असायला हवं आहे. इज इट क्लिअर? आणि थर्ड नंबरला Q वर S प्लेस झालेला आहे, ओव्हरलॅप झालेला आहे. दॅट मीन्स Q व्हर्टेक्सवर S व्हर्टेक्स हा ओव्हरलॅप झालेला आहे. इज इट क्लिअर? ही ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. सो रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट सुद्धा आपल्याला स्टेट करायचे आहे. सो यू कॅन राईट remaining congruent parts. Is it clear? सीधी फिगर, यामध्ये ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट दिली होती आणि ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट दिली होती. दॅट मीन्स ही जी रिमेनिंग थर्ड साईड आहे ही सुद्धा एकमेकांवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होते आहे. सो PQ कॉन्ग्रंट टू TS असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट साईड PQ कॉन्ग्रंट टू साईड TS. कारण हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट आहेत, या दोन साईड सुद्धा काय आहेत एक्झॅक्टली ओव्हरलॅप झाल्यामुळे कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? सो साईड PQ congruent to side TS. Reason काय राहील? Corresponding sides, that means matching sides, corresponding sides of congruent triangles. Is it clear? So त्यानंतर एक अँगल, दॅट मीन्स व्हर्टिकली ऑपोजिट अँगल दिलेला आहे. दॅट मीन्स हे रिमेनिंग जे टू अँगल्स आहेत P वर एक्झॅक्टली T मॅच होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर Q वर S मॅच होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे दोन अँगल सुद्धा आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल QPR कॉन्ग्रंट टू अँगल STR. इज इट क्लिअर? सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. जर आपण QPR या सिक्वेन्सनी घेतला, इज इट क्लिअर, तर इथं सुद्धा या सिक्वेन्सनीच घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा अँगल जर आपण या सिक्वेन्सनी घेतला तर इथं सुद्धा सेम याच सिक्वेन्सनी घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट QPR कॉन्ग्रंट टू STR. त्यानंतर अँगल PQR congruent to angle TSR. Is it clear? So reason pairing corresponding angles of congruent triangles. Is it clear? इथं साईड होती, सो इथं आपण साईड मेन्शन केलेलं आहे. इथं अँगल्स आहेत, सो इथं आपण अँगल्स मेन्शन करणार आहोत. इज इट क्लिअर? corresponding angles of congruent triangle. Is it clear? Then next, see the third figure. या फिगरमध्ये आपल्याला ट्रायंगलची एक पेअर दिसते आहे. दॅट मीन्स ट्रायंगल DCH अँड ट्रायंगल DCF. इज इट क्लिअर? या पेअरमध्ये DC ही साईड
कॉमन आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जर दोन ट्रायंगल आपण सेपरेट केले तर ते असे दिसणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ट्रायंगल DCH अँड ट्रायंगल DCF या दोन्ही ट्रायंगलमध्ये DC साईड का आहे? कॉमन आहे. सो कॉमन आहे दॅट मीन्स DCची लेंथ ही दोन्ही ट्रायंगलमध्ये इक्वल असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आयडेंटिकल मार्क्स काय शो करतात की ते पार्ट्स हे कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? इथं H व्हर्टेक्सवर क्रॉस मार्क आहे आणि सेम मार्क इथं F व्हर्टेक्सवर आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मेजर अँगल H इज इक्वल टू मेजर अँगल F. इज इट क्लिअर? मेजरमेंट्स इक्वल आहेत दॅट मीन्स हे दोन्ही अँगल हे कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जो मार्क दिसतो आहे सेम मार्क इथं सुद्धा दिसतो आहे. दॅट मीन्स मेजर अँगल C इज इक्वल टू मेजर अँगल C. या फिगरमध्ये लक्षात येईल. हा जर सेपरेट केला तर या ट्रायंगलमधील अँगल C आणि या ट्रायंगलमधील अँगल C यांचं मेजरमेंट इक्वल आहे. दॅट मीन्स हे दोन्हीही अँगल हे कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स DCH कॉन्ग्रंट टू ट्रायंगल DCF बाय विच टेस्ट? साईड अँगल अँगल. सो ही जी पेअर आहे ट्रायंगलची ती साईड अँगल अँगल किंवा अँगल अँगल साईड या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लिअर? असं आपण म्हणू शकतो. सो कॉन्ग्रंट आहे दॅट मीन्स या ट्रायंगलवर हा ट्रायंगल एक्झॅक्टली ओव्हरलॅप होणार आहे. बट तो ॲज इट इज जर ट्रॅक केला तर तो ओव्हरलॅप होणार नाही आहे. इज इट क्लिअर? सो या ट्रायंगलवर हा ट्रायंगल ओव्हरलॅप होण्यासाठी हा ट्रायंगल आपल्याला फ्लिप करावा लागेल, रोटेट करावा लागेल. इज इट क्लिअर? सो रोटेट केल्यानंतर ही पेअर अशी दिसणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स DC साईडवर DC साईड प्लेस होणार आहे. त्यानंतर H व्हर्टेक्सवर F व्हर्टेक्स प्लेस होणार आहे. C वर C मॅच होणार आहे आणि D वर D मॅच होणार आहे. दॅट मीन्स D करस्पॉन्ड्स टू D, C करस्पॉन्ड्स टू C अँड H करस्पॉन्ड्स टू F. सो वी कॅन राईट इन ट्रायंगल DCH अँड ट्रायंगल DCF या दोन ट्रायंगलमध्ये हे जे साईन आहे ते दोन्ही अँगलला सेम आहे. दॅट मीन्स हे जे दोन अँगल आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल DHC कॉन्ग्रंट टू अँगल DFC. इज इट क्लिअर? सी दी फिगर. जर आपण DHC दॅट मीन्स ही जर डायरेक्शन अशी घेतली तर या ट्रायंगलमध्ये ही डायरेक्शन या डायरेक्शननी सेम घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अँगल DHC कॉन्ग्रंट टू अँगल DFC. इज इट क्लिअर? त्यानंतर हे दोन अँगलसुद्धा कॉन्ग्रंट आहेत. दॅट मीन्स ही जर डायरेक्शन आपण अशी घेतली DCH कॉन्ग्रंट टू ही सुद्धा या डायरेक्शननीच घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? DCF. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल DCH कॉन्ग्रंट टू अँगल DCF. इज इट क्लिअर? त्यानंतर साईड DC कॉन्ग्रंट टू साईड DC कारण ती दोन्हीही ट्रायंगलमध्ये प्रेझेंट आहे. इज इट क्लिअर? सो आपण इथं मेन्शन करूया कॉमन साईड. इज इट क्लिअर? कॉमन असल्यामुळं ती दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये त्याची लेंथ सेम राहणार आहे. इज इट क्लिअर? सो इट इज कॉमन साईड. So therefore we can write therefore triangle DCH congruent to triangle DCF by which test? Side angle angle. Is it clear? So according to correspondence काय येणार आहे? DCH corresponds to DCF. इज इट क्लिअर? सो D व्हर्टेक्सवर D व्हर्टेक्स मॅच झालेला आहे. सो हे जे मॅचिंग आहे ते करेक्ट असायला हवं आहे. त्यानंतर C व्हर्टेक्सवर C व्हर्टेक्स प्लेस झालेला आहे आणि H व्हर्टेक्सवर F व्हर्टेक्स प्लेस झालेला आहे. इज इट क्लिअर? सो ही ऑर्डर ही सेम असायला हवी. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट हे करस्पॉन्डन्स आहे ते बाय SAA or AAS टेस्ट. इज इट क्लिअर? सो आपल्याला सुरुवातीला टेस्ट स्टेट करायची होती ती आपण केलेली आहे. त्यानंतर रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्टसुद्धा आपल्याला स्टेट करायचे आहेत. सो SAA किंवा AAS असं म्हटलं तरी चालेल. इज इट क्लिअर?
So remaining congruent parts, remaining congruent parts, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. दॅट मीन्स अजून कोणते पार्ट्स हे एकमेकांवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत आहेत ते आपल्याला आता शो करायचं आहे. इज इट क्लिअर? सो सी दी फिगर. एच व्हर्टेक्सवर एफ व्हर्टेक्स प्लेस झालेला आहे, त्यानंतर सी व्हर्टेक्सवर सी व्हर्टेक्स प्लेस झालेला आहे. सो रिमेनिंग जो थर्ड अँगल आहे, सो डीवर डी प्लेस होतो आहे. सो डी अँगल हा सुद्धा काय आहे, दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट angle HDC congruent to angle FDC. Is it clear? So reason आपण लिहू शकतो, जर हे दोन ट्रायंगल, इज इट क्लिअर, हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट आहेत, सो हा जो रिमेनिंग थर्ड अँगल आहे तो सुद्धा कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा डी अँगल. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट रिजन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. इज इट क्लिअर? Corresponding angles, angle of congruent triangles. Is it clear? त्यानंतर एक साइड आपल्याला कॉन्ग्रंट आहे, दॅट मीन्स ही कॉमन आहे ती दिलेली आहे. दॅट मीन्स अजून रिमेनिंग टू साइड्स आहेत. इज इट क्लिअर? सी दी फिगर. ही साइड कॉमन होती, बट डी एफ या साईडवर डी एच ही साईड एक्झॅक्टली मॅच होते आहे. दॅट मीन्स ही साईड सुद्धा कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर एच सी या साईडवर एफ सी ही साईड सुद्धा एक्झॅक्टली प्लेस झालेली आहे, एक्झॅक्टली मॅच होणार आहे. सो ही साईड सुद्धा कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट साईड डी एच congruent to side DF. Is it clear? त्यानंतर side CH congruent to side CF. Is it clear? या दोन्हीमध्ये एक कॉमन रिझन राहील, द करस्पॉन्डिंग अँगल. इज इट क्लिअर? इथं अँगल होता, सो इथं आपण अँगल हा वर्ड वापरलेला आहे. इथं साईड आहे, सो वी कॅन राईट रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, दॅट मीन्स ह्या ज्या रिमेनिंग दोन साइड्स आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? सो रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. इज इट क्लिअर? सो इट इज अवर सोल्युशन. आपल्याला टेस्ट सुद्धा लिहायची होती आणि त्यानंतर रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट सुद्धा लिहायचे होते. इज इट क्लिअर? सो इट इज दी सोल्युशन. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर सेकंड. इन दी ॲडजसंट फिगर सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई सी. सी दी फिगर. ए डी साईडवर आणि ई सी साईडवर सेम मार्क केलेला आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ ए डी इज इक्वल टू लेंथ ऑफ ई सी. लेंथ इक्वल आहे, दॅट मीन्स ए डी कॉन्ग्रुएंट टू ए सी. इज इट क्लिअर? देन विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ई बी सी विल बी कॉन्ग्रुएंट बाय AAS टेस्ट. दॅट मीन्स अँगल साईड टेस्ट. यानुसार ही जी ट्रायंगलची पेअर आहे ती जर कॉन्ग्रुएंट असेल तर आणखी कोणती ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायला हवी होती असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? ही जी पेअर आहे त्यामध्ये साईड ऑलरेडी कॉन्ग्रंट आहे हे मेन्शन केलेलं आहे. दॅट मीन्स हे जे दोन अँगल आहेत ते कॉन्ग्रंट आहेत असं आपल्याला शो करायचं आहे. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए सी ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि डी ई ही एक स्ट्रेट लाईन आहे. सो स्ट्रेट लाईन जर इंटरसेक्ट झाल्या तर त्यामुळे जे तयार होणारे अँगल्स असतात ते काय असतात? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स असतात. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल झालेले आहे. आणि आपली व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची प्रॉपर्टी काय आहे? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स हे नेहमीच इक्वल मेजरमेंटचे असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ते कॉन्ग्रंट असणार आहे. दॅट मीन्स इथं टू एलिमेंट्स ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. साईड कॉन्ग्रंट आहे हे मेन्शन केलेलं आहे,
त्यानंतर हे ऑपोजिट अँगल्स झालेले आहेत, सो कॉन्ग्रंट आहेत, हे सुद्धा इनडिरेक्टली मेन्शन केलेलं आहे. दॅट मीन्स टेस्ट कोणती आहे, AAS टेस्ट. दॅट मीन्स साईड मेन्शन केलेली आहे, अँगल मेन्शन केलेला आहे. सो अजून एक अँगलची पेअर ही कॉन्ग्रंट आहे असं मेन्शन करायला हवं होतं. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हीच ॲडिशनल इन्फॉर्मेशन राहणार आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सी दी फिगर. या फिगरमध्ये ट्रँगलची एक पेअर दिसत आहे. दॅट मीन्स ट्रँगल ABD अँड ट्रँगल CBE. सो वी कॅन राईट इन ट्रँगल ABD and triangle CBE. इज इट क्लिअर? यामध्ये एक साइड कॉन्ग्रंट आहे, हे ऑलरेडी गिवन आहे, क्वेश्चनमध्ये ते आपल्याला दिलेलं आहे. सो यू कॅन राईट साइड AD कॉन्ग्रंट टू साइड CE. इज इट क्लिअर? हे गिवन आहे. सो आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करूया गिवन साइड. इज इट क्लिअर? त्यानंतर हे जे अँगल्स आहेत या स्ट्रेट लाईनमुळे तयार झालेले अँगल्स हे व्हर्टिकली ऑपोजिट आहेत. दॅट मीन्स हे जे दोन अँगल्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल ABD कॉन्ग्रंट टू अँगल CBE. इज इट क्लिअर? सो आपण रिझन मेन्शन करूया व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. सो व्हर्टिकली ऑपोजिट अँगलचं मेजरमेंट हे इक्वल असतं. इज इट क्लिअर? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. इज इट क्लिअर? त्यानंतर क्वेश्चनमध्ये टेस्ट मेन्शन केलेली आहे फॉर अँगल साइड टेस्ट. या टेस्टनुसार हे जे दोन ट्रँगल्स आहेत ते कॉन्ग्रंट असण्यासाठी ॲडिशनल इन्फॉर्मेशन कोणती आहे असा आपला क्वेश्चन होता. इज इट क्लिअर? सो इथं साईड झालेली आहे, अँगल झालेला आहे. दॅट मीन्स साईड आणि अँगल झालेले. दॅट मीन्स एक अँगलची पेअर ही कॉन्ग्रंट आहे हे मेन्शन करायला हवं आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट ए पेअर ऑफ अँगल इज नीडेड. इज इट क्लिअर? सी दी फिगर. हे जे दोन ट्रँगल आहे ते सेपरेट केले तर ते असे दिसणार आहेत. इज इट क्लिअर? सो एक्झॅक्टली हा ट्रँगल ह्या ट्रँगलवर मॅच होण्यासाठी हा जो ट्रँगल आहे CBE. इज इट क्लिअर? हा ट्रँगल हा फ्लिप करावा लागणार आहे, रोटेट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो रोटेट केल्यानंतर तो असा दिसेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स AD साईडवर CE साईड एक्झॅक्टली मॅच होते आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर B व्हर्टेक्सवर B व्हर्टेक्स मॅच होतो आहे. त्यानंतर A व्हर्टेक्सवर C व्हर्टेक्स मॅच होतो आहे आणि D व्हर्टेक्सवर E व्हर्टेक्स मॅच होतो आहे. दॅट मीन्स करस्पॉन्डन्स काय राहणार आहे? A corresponds to C, D corresponds to E and B corresponds to B. Is it clear? That means हा अँगल ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे कारण हा B अँगल हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. इज इट क्लिअर? सो एक अँगलची पेअर. दॅट मीन्स जर आपण हा अँगल घेतला. इज इट क्लिअर? या ट्रँगलमधील दॅट मीन्स BAD या ट्रँगलमधील हा जर A अँगल घेतला तर BCE या ट्रँगलमधील हा अँगल घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? किंवा Dवर E मॅच होतो आहे. दॅट मीन्स या ट्रँगलमधील D हा अँगल घेतला तर या ट्रँगलमधील E हा अँगल हा एक्झॅक्टली ओव्हरलॅप होतो आहे. सो हे दोन अँगल्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत असं आपण मेन्शन करू शकतो किंवा हे दोन अँगल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर अँगल BAD congruent to angle BCE. Is it clear? किंवा or angle ADB congruent to angle CEB. Is it clear? ही जी पेअर आहे ती कॉन्ग्रंट आहे असं आपण सांगू शकतो. इज इट क्लिअर? यानंतरच आपण म्हणू शकतो की ही जी गिवन पेअर आहे ट्रँगलची. इज इट क्लिअर? सी दी फिगर. ही जी ट्रँगलची पेअर आहे ती अँगल साईड यानुसार कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अँगलवर अँगल प्लेस झालेला आहे, त्यानंतर या अँगलवर हा अँगल प्लेस झालेला आहे आणि साईडवर साईड प्लेस झालेली आहे. दॅट मीन्स अँगल साईड आणि या ट्रँगलमधील अँगल साईड ह्या एक्झॅक्टली मॅच होत आहेत.
सो ही जी पेअर आहे ती AAS दॅट मीन्स अँगल साईड या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट, हे जर आपण शो केलं तर वी कॅन राईट देन ट्रायंगल ABD congruent to triangle CBE by which test? By angle side or side angle. Is it clear? या टेस्टनुसार हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. म्हणजे एक्स्ट्रावाला पार्ट हा, एक तर हा अँगल हा कॉन्ग्रंट आहे हे द्यायला होतं, किंवा हा जो D बरोबर E आहे तो कॉन्ग्रंट आहे हे मेन्शन करायला हवं होतं. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.